संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली घटना संपूर्ण राज्यात सध्या व्हायरल होत आहे। 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। तेव्हापासून आजपर्यंत या घटनेमागे अनेक कारणं सांगितली गेली। पहिल्या दिवशी सांगितलं आयफोनमुळे झालं, दुसऱ्या दिवशी कौटुंबिक वादामुळे झालं, तर तिसऱ्या दिवशी आईचेच व्हिडिओ समोर आले। आता तर त्या कुटुंबाचे नातेवाईकच एकामेकावर आरोप करत आहेत। दररोज नवीन कारण समोर येत होतं, पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मिसिंग होती, ज्या गोष्टीकडे पोलिसांचं देखील लक्ष गेलं नव्हतं। ते म्हणजे आयफोनच्या वादाची गोष्ट खोटी, संभाजीनगरच्या चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूमागचं खरं कारण काय? संभाजीनगर मधील खवड्या डोंगराचा शांत परिसर शुक्रवारी जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा संपूर्ण संभाजीनगर हादरून गेला। एकाच घरातील 3 लोकांचा मृत्यू अक्षरशः झाला। ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक असलेले मुरलीधर चांदगुडे, त्यांच्या पत्नी संगीता चांदगुडे आणि नीट परीक्षेची तयारी करणारा त्यांचा मुलगा कुणाल। शुक्रवारी बातमी पसरली की आयफोन घेणाऱ्याच्या हट्टावरून आणि मोबाईलच्या वादावरून बापलेकात काहीतरी वाद झाले आणि यातून ही मोठी दुर्घटना समोर झाली। पण मित्रांनो, कोणताही बाप किंवा कोणताही मुलगा केवळ एका मोबाईलसाठी संपूर्ण कुटुंबावर अशी वेळ आणेल? जसा पोलिसांनी तपास पुढे नेला तशी तशी घटना धक्कादायक आणि सुन्न करणारी माहिती समोर येऊ लागली। संगीता चांदगुडे या गृहिणी होत्या, पण त्यांच्या सोशल मीडियावर त्यांची खूप आवड होती। त्या एका चांगल्या युट्यूबर देखील होत्या। त्यांच्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबातील आनंदाने, दुःखाचे आणि दैनिक आयुष्यातील एक एक क्षण ते शेअर करत होत्या। विशेष म्हणजे ज्या रात्री ही घटना घडली त्याच्या अवघ्या काही तास आधी संगीता त्यांनी सोशल मीडियावर एका अत्यधिक भावनिक रील्स पोस्ट केली होती। सध्या ती रील व्हायरल होत आहे। त्या रील मध्ये संगीता म्हणत आहे की जिथे आपल्या प्रेमाची आणि भावनेची किंमत नाही अशा नात्याला काहीच अर्थ नाही। ताटातलं नाही तर आपल्या नशिबातलं देणारीच तयार ठेवा, पण अशा व्यक्तीला ज्याला आपलं किंमत असेल, आपल्या प्रेमाची किंमत असेल तिथेच, आणि जर त्या व्यक्तीची आपली किंमत असेल तर त्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपल्या ज्यांच्यासाठी जे ते करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्याची काहीच अर्थ नाहीये। पोळी पण तेव्हाच गोड लागते जेव्हा ती दोन्ही साईडने भाजली जाते। एका साईडने जर भाजली गेली तर त्याला आपण खाऊ शकत नाही। तसंच त्या नात्यातलं दुःख पण असतं। जर दोन्ही साईडने चालत असेल तर दोघेही व्हॅल्यू करत असतील, किंमत करत असतील, पण त्या नात्यातलं राहा, नाही तर एकाने करायचं आणि दुसऱ्याने त्याची किंमतच करायची नाही, मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही। अशा नात्यामधून तुम्ही बाहेर पडलेलं केव्हाही बरं असते आणि बरोबर असते, असे त्यांचे शब्द। आता हा व्हिडिओ पाहून आज कोणत्याही अंगावर काटा येईल। संगीता यांच्या चेहऱ्यावरील उदासपणा आणि त्यांच्या शब्दामागील वेदना स्पष्ट दिसत होत्या। ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी संपत्ती, शेती, मुलगा आणि काही जवळच्या नातेवाईकांना उद्देशून अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते, पण या सर्व पोस्टातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की चांदगुडे कुटुंबात अंतर्गत तणाव आणि नात्यामधील दुरावा अतिशय भयंकर टोकाला पोहोचलेला होता। मूळचे जालना जिल्ह्यातील धनगर पिंपळगावचे असलेले मुरलीधर चांदगुडे 4 महिन्यापूर्वी देवराई परिसरातील भागात राहायला आले होते। पण या कुटुंबावर दुःखाचं सावट आजचे नव्हते, हे खूप जुने होते। तर काही वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा अशाच प्रकारे दुर्दैवी मृत्यू झालेला होता। त्या ठिकाणी मुलाच्या जाण्याचे संपूर्ण कुटुंब हातून खचलेलं होतं। मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर संगीता यांचा लहान मुलगा कुणालवर खूप जीव त्यांचा अडकलेला होता। कुणाल हा अभ्यासात अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाचा मुलगा होता। त्यांचं स्वप्न होतं की त्यांनी डॉक्टर व्हावं। त्यानुसार त्यांनी UG परीक्षेची तयारी रात्रदिवस सुरू केलेली होती। संगीताने सोशल मीडियावर कुणाल सोबतच जे शेकडो व्हिडिओ शेअर केलेले होते, पण आपण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत आहोत। माझ्या नातवाने डॉक्टर व्हावं आणि त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती, तो असा विचार कधी करू शकत नव्हता, असं कुणालने आजोबा बबनराव घांबुडे यांनी अश्रू ढाळत सांगितले। मग असा प्रश्न उपस्थित होतो की ज्या घरात एक मुलगा आधीच गमावलेला होता, तिथे उरलेल्या एकमेव मुलाला असा अत्यंत अंत कसा झाला? बरं, फक्त त्यातच नाही तर त्यांचे वडील, आई आणि दोघांचाही त्यात मृत्यू झाला। मित्रांनो, या घटनेतील सर्वात भयंकर आणि सुन्न करणारी गोष्ट म्हणजे मृत्यूनंतरही या कुटुंबातला वाद संपला नाही। जेव्हा एकाच घरातील तिघांचा मृत्यू होतो तेव्हा सामान्यतः काय होते, त्यांच्या कुटुंबावर एकाच ठिकाणी आणि एकाच गावामध्ये अंत्यसंस्कार केला जातो। पण चांदगुडे कुटुंबातील दुरावा इतका टोकाला पोहोचलेला होता की अंत्यसंस्कार करतानाही हे कुटुंब एकत्र आलं नाही। शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी मुरलीधर यांचा मृत्यू त्यांचे चुलत भाऊ यांच्यावर सोपवला आणि अण्णाभाऊ चांदगुडे आणि बहीण शोभा मस्के यांच्या ताब्यात दिला। त्यांनी मुरलीधर यांच्यावर त्यांचा मूळ गावी म्हणजेच की धनगर पिंपळगाव म्हणजे अंबड तालुका या ठिकाणी अंत्यसंस्कार केले। तर दुसरीकडे संगीता आणि मुलगा कुणाल यांचा मृतदेह संगीता यांचे वडील बबनराव गाभोडे यांच्या ताब्यात देण्यात आले। माहेरच्या नातेवाईकांनी आणि आई आणि मुलावर संभाजीनगर मधील मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांचा अंतिम संस्कार केले।
एका बाजूला पतीवर मूळ गावी अंत्यसंस्कार तर दुसऱ्या बाजूला आहे आणि मुलावर माहेरी अंत्यसंस्कार. हा प्रकार स्पष्ट सांगतो की या घटनेमागे केवळ मोबाईलचा हप्ता देणं किंवा तात्कालीन कारण सांगितलं जाते, मात्र कौटुंबिक तणाव, संपत्तीचे वाद आणि नातेसंबंधातील कडवटपणा हेच या मागचे मुख्य कारण होतं. या संपूर्ण घटनेत एक असा जीव आहे जो न बोलता सर्व काही सांगून जातो. तो म्हणजे कुणालचा लाडका पाळीव कुत्रा शेरू. गेल्या 6 वर्षापासून कुणाल शेरूचा सांभाळ करत होता. ज्या घरात कालपर्यंत हसत खेळत कुटुंब होते तिथे आज फक्त शांतता आहे. शुक्रवारी रात्रभर बंद खिडकीतून शेरूच्या भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. तो आपल्या मालकाची म्हणजे कुणालची वाट पाहत होता. मात्र शनिवारी जेव्हा आजोबा बबनराव गाभुडे यांनी त्या शेरूला बिस्किट भरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा नातवाच्या आठवणीने त्यांचे डोळ्यातले अश्रू अनावर झाले. आता या प्रकरणी पोलीस आयुक्त रत्नाकर नवले यांनी माहितीनुसार केवळ मोबाईल हेच या घटनेमागचं कारण नव्हतं, हे फक्त ढोबळमानाने सांगितलं जाते. त्यामागे अनेक कौटुंबिक आणि आर्थिक कारणं असण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. दोन्ही कुटुंबाचे सविस्तर जबाब नोंदवून या प्रकरणाचे सखोल तपास केला जात आहे. मित्रांनो, ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर आजच्या डिजिटल युगात नात्यामध्ये निर्माण होणारे असलेले दुराव्याचे एक भयानक वास्तव्य आहे. सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून आनंद दाखवणारी माणसे आतून किती एकटी आणि तणावलेली असतात हेच या घटनेवरून सिद्ध होतोय. संवाद संपला की वाद सुरू होतोय आणि जेव्हा हा वाद टोकाला पोहोचतो तेव्हा हा दुर्दैवी घटना घडते. वेळेत एकमेकाशी बोलणं, कौटुंबिक तणाव पूर्ण करणं, मार्ग काढणं आणि संवादाचे मार्ग उघडे ठेवणं हेच गरजेचं आहे. ही घटना आपल्याला शिकवते. तपास अजून सुरू आहे. पोलीस या घटनेच्या मुळाशी पोहोचायला तयार आहे, पण या घटनेमागचे असलेले दीर्घकालीन प्रश्न समाजाला अस्वस्थ करत राहतील. मित्रांनो, या घटनेमागच्या पाठीमागची वास्तविकता ही परिस्थिती दुसरीच आहे आपल्याला लक्षात येतंय. मात्र प्रत्येकाने लक्षात घ्या, संवाद झाला पाहिजे, तो कसाही असे, मग मोकळं मन झालं पाहिजे आणि मन मोकळे बोलता आलं पाहिजे. करून जरी आनंद वाटत असेल तरी मनात काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. हे संगीता चांदगुडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हसत खेळत जीवन जगा, एवढाच सल्ला आहे व्हिडिओच्या माध्यमातून देता येईल. तर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.